या न्यूमेरिकल मध्ये काय आपल्याला एस्केप वेलोसिटी बद्दल डिस्कस करायचं आहे. आपल्याला एस्केप वेलोसिटी दिलेली आहे अर्थची, जी की आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. सो या ठिकाणी मी लिहितो एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ इज व्हॉट 11.2 किलोमीटर पर सेकंड. मला काय काढायची या केसमध्ये एस्केप वेलोसिटी काढायची एका प्लॅनेटची. सो मला व्हीपी म्हणतो मी त्याला, की मला काढायची आहे. ओके, सो गिव्हन डेटाकडे आपण आधी बघून घेऊया काय दिलेलं. आता त्यांनी काय रिलेशन दिलेलं आहे या केसमध्ये, अर्थचं मास जे की 8 टाइम्स आहे एका प्लॅनेटच्या. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार मी गिव्हन मध्ये जसं दिलंय त्याच पद्धतीने आपण ते लिहून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल अर्थचं मास बद्दल ते बोलले, मग मी अर्थचं मास मी एमई म्हणतो. एमई इज इक्वल टू अर्थ हॅज अ मास 8 टाइम्स. 8 टाइम्स म्हणजे 8 या ठिकाणी लिहिलंय मी 8 टाइम्स कोणाच्या, दॅट ऑफ अ प्लॅनेट. सो मास ऑफ प्लॅनेटच्या 8 टाइम्स आपल्या अर्थचं मास. ठीक आहे, त्यानंतर ते काय म्हणाले पुढे, रेडियस ऑफ अर्थ. परत एकदा रेडियस ऑफ अर्थ मी या ठिकाणी घेतली आरई, की जी ते काय बोलले 2 टाइम्स दॅट ऑफ रेडियस ऑफ एनी अदर प्लॅनेट. ठीक आहे, सो आपल्याला काय काढायचं, एस्केप वेलोसिटी ऑफ प्लॅनेट काढायची. आपल्याकडे एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे, एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gm अपॉन r. हा फॉर्म्युला आपल्याकडे. आपल्याला त्याच्या दोन केसेस घ्यायच्या, एक आहे अर्थ साठीची आणि एक आहे प्लॅनेट साठी. आपला अर्थ साठीचा फॉर्म्युला काय बनेल मग, Ve इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2g. मास कोणाचं घ्यायचं आपल्याला, अर्थचं. अर्थ साठीची केस असतो मास अर्थच घ्यावं लागेल. रेडियस कोणाची घ्यायची आपल्याला, अर्थची. ही झाली फर्स्ट केस एका अर्थसाठी. आता कोणासाठी घ्यायची आपल्याला, प्लॅनेटसाठी. एकदा अर्थसाठी घ्यायची तर प्लॅनेटसाठी घ्यायची. प्लॅनेटसाठी एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे मिळणार 2gm. m कोणाचा, मास कोणाचं घ्यायचं आपल्याला, प्लॅनेटचं, अपॉन रेडियस पण कोणाची घ्यायची आपल्याला, प्लॅनेटची. तर या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, एस्केप वेलोसिटी ऑफ प्लॅनेट काढायचं. एस्केप वेलोसिटी ऑफ प्लॅनेट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मी यांना इक्वेशन 1 आणि 2 असे दोन नावं लिहून घेतो. इक्वेशन्स 1 आणि इक्वेशन्स 2. तर पर्टिक्युलरली जेईच्या केसमध्ये रिलेशन वाले क्वेश्चन जास्त करून विचारले जातात. मग अशा वेळेला काय करायचं, जे आपल्याला काढायचं ते इक्वेशन 2 म्हणायचं आणि जे दिलेलं ते इक्वेशन 1 म्हणायचं. आपल्याला दिलेलं काय आहे, अर्थची एस्केप वेलोसिटी दिलेली आहे. म्हणजे जे काढायचं ते वरती लिहायचं, म्हणजे न्यूमरेटर मध्ये, आणि जे दिलेलं ते डिनॉमिनेटर मध्ये. सो मी काय करतो, डिवाइड करतोय. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय कोणी डिवाइड करायचं, इक्वेशन 1. सो या ठिकाणी Vp अपॉन Ve इज इक्वल टू, Vp ची व्हॅल्यू जी दिलेली ती आपण टाकून घेऊया, अंडर रूट ऑफ 2gmp अपॉन rp डिवाइड बाय अंडर रूट ऑफ Ve ची व्हॅल्यू 2gmp अपॉन re. तर या केस मध्ये काय दिसतं, जे सेम असते त्या गोष्टी कॅन्सल होणार. सो या ठिकाणी मी कॅन्सल करतोय 2g आणि या केस मध्ये पण 2g. सो माझं इक्वेशन कसं भेटेल मला, Vp अपॉन Ve इज इक्वल टू अंडर रूट ऑफ mp अपॉन rp डिवाइड बाय me अपॉन rp. आता हे जर सिम्प्लिफाय केलं तर मला भेटतं Vp अपॉन Ve इज इक्वल टू अंडर रूट ऑफ mp अपॉन rp मल्टीप्लाय बाय re अपॉन me. ठीक आहे, सो आपल्याकडे जेव्हा आपण सिम्प्लिफाय करतो आपल्याला या पद्धतीचे रिलेशन्स भेटतात. आपण रिलेशन्स ऑलरेडी काहीतरी लिहून ठेवलेले होते गिव्हन डेटाच्या केसमध्ये. सो ते रिलेशन आपण इकडे इनकल्केट करायचे आहे. सो मला काय भेटेल पुढे आता, Vp अपॉन Ve इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय दिलेलं रिलेशन, Me इज इक्वल टू 8mp दिलेलं आहे. सो mp अपॉन इकडे Me च्या ठिकाणी आपण हे टाकणार 8mp आणि re च्या ठिकाणी 2rp टाकणार. ओके, सो या ठिकाणी rp तसंच ठेवूया. re च्या ठिकाणी काय टाकायचं 2rp आणि me च्या ठिकाणी काय टाकायचं 8mp. तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी mp कॅन्सल होतं आणि rp कॅन्सल होतं. तुम्हाला इकडे बघायला भेटेल. ओके, हे जर आपण डिवाइड केलं तर 1/4 बघायला भेटतं. Vp अपॉन Ve इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय मिळतं आपल्याला 1/4 विच इज नथिंग बट व्हॉट 1/2. सो जर आपण हे सिम्प्लिफाय केलं, Ve ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यांनी ऑलरेडी 11.2 किलोमीटर पर सेकंड. 11.2 किलोमीटर पर सेकंड जर तुम्ही इकडे टाकले आणि इकडे जाऊन ती मल्टिप्लायला द्यायचं, त्याच्या हाफ आपल्याला ती व्हॅल्यू आन्सर मध्ये बघायला भेटेल. मग ऑप्शन इकडे सॉल्व्ह करत बसायचं नाहीये, हाफ एक रॅन्डमली केलं तरी आपल्याला बघायला भेटतं. ऑप्शन्स मध्ये काय बघायला भेटेल, 11.2 चे हाफ काय असू शकतं 5.6. या ठिकाणी ऑप्शन सी आपल्याला बघायला भेटतं.